संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। रहेगाव जवळ ढेकू नदीमध्ये 3 मुलं बुडाल्याची माहिती समोर आलेली आहे। दोघांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि एकाचा शोध सुरू आहे अशी ही प्राथमिक माहिती। छत्रपती संभाजीनगरमधून आपण ही बातमी पाहतोय। रहेगाव जवळ ढेकू नदीमध्ये 3 मुलं बुडाल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी नितीन थोरात आपल्या सोबत आहेत। नितीन, काय नेमकं घडलं? ही 3 मुलं बुडाली कशी? श्रद्धा, अगदी खरं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढेकू नदीमध्ये हे 3 मुलं वाहून गेल्याची माहिती आहे। त्यातील दोघांना वाचवण्यात यश देखील आल्याची प्राथमिक माहिती समोर येते। राहेगाव गावाजवळ ही घटना घडलेली आहे। हे मुलं नेमकं कशासाठी त्या नदीमध्ये गेले होते याची माहिती मात्र समजू शकलेली नाही। साधारणतः 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आता तात्काळ प्रशासनाच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे। जे 2 मुलं आहेत ते सुखरूप त्यांना बाहेर काढण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र एक मुलगा अजूनही त्याची शोध सुरू आहे, मात्र तो मिळू शकलेला नाही। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 8 दिवसात अशा मुलं बुडाल्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे आता पालकांनी देखील सतर्क होण्याची गरज आहे। आपले मुलं कुठे जातात, कशासाठी जातात याची देखील दक्षता आता पालकांनी घ्यावी आणि त्यामुळे आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये मुले बुडाल्याच्या मोठ्या घटना घडलेल्या आहे आणि त्यानंतर पुन्हा ही वैजापूर तालुक्यातली घटना समोर येते। एका मुलाचा आणखी शोध सुरू आहे। श्रद्धा, ज्या 2 मुलांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे त्यांची प्रकृती आता कशी आहे? नाही, त्यांची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। एका मुलाचा अजूनही शोध सुरू आहे। मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या 2 मुलांना वाचवण्यात यश आल्याची माहिती आहे। अगदी नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगरमधून आपण ही बातमी पाहतो। दोघांना वाचवण्यात यश आलं, एकाचा शोध सुरू आहे। Thank you.